जैसे तुच्छ नीच पापी अघोरी और इस भवसागर में विलीन मनुष्य को शांति प्रदान कर, और इस घर में उपस्थित दुष्ट आत्माओं को इस घर से बाहर कर, इस धरती का उद्धार कर प्रभु, उद्धार कर। ऐसे ये एक्टर बुरा नहीं है। तुमने मुझसे कुछ कहा। स्वामीवर, मान्यवर, गुरुवर, मान्यवर, हम तो आपसे ये कहना चाहते अपने तन को ढककर अपने मन पर संयम रखो पुत्री। मनुष्य जितना मोहमाया के जंजाल से दूर रहे उतनी ही शीघ्रता से उसे मोक्ष की प्राप्ति होती। माने मेरे ये दो स्तन, तन तना तन तन, मेरे ये दो स्तन नहीं बल्कि मेरी दो छोटी बहनें हैं, एक बबीता तो दूसरी पपीता। शर्मा क्यों रही हो बहन जी, आपके पास ही वही। इन्हें खेलना, कूदना, खुली हवा में सांस लेना और उड़ते पंछियों से बात करना बहुत पसंद है। बताओ अपनी नन्ही कलियों को मैं पिंजरे में कैसे बांधूं? तुम्हारी बबीता और पपीता को पिंजरे में ही बंद रखना। इनकी दृष्टि से संत भी विचलित हो जाते हैं। जल्दी विचलित हो जाते हैं आप स्वामी जी। आप अपने छोटे छोटे दारतूफ को कभी इवनिंग वॉक पर लेके जाओगे तो भी मैं ना नहीं, दया आती है तुम्हें देख। लगता है इस घर की शुद्धि करनी पड़ेगी, एक और हवन करना पड़ेगा। नारायण मान्यवर, अब जाने का कष्ट मत उठाइए, क्योंकि अभी आने वाली है एक मशहूर अदाकार जश्न बहारा आरा मारा एल्मीरा। एल्मीरा 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 जी आने वाली है। एल्मीरा जी आने वाली है। स्टॉप द ट्रेन, पुल द चेन। हाँ आपके लिए प्रार्थना कर रहा, भगवान आप पर तन तन और तन की वर्षा करें। आपका बहुत बहुत शुक्रिया। दरअसल मैं आपसे एक बात। हाँ, वैसे आपकी तबीयत कैसी? पहले से बेटर है, अब बुखार भी नहीं है, वो सब आपको पता नहीं होगा पर पिछले 2 दिनों से मैं आपके लिए प्रार्थना कर रहा हूँ। थैंक्स अ लॉट तारतूफ जी, आपके एहसान तले तो मैं दब जाऊंगी। अरे नहीं नहीं, ये तो आपके लिए कुछ भी नहीं, मैं तो बहुत सारी चीजें कर सकता हूँ। आइए ना, मेरे साथ बैठिए ना। दरअसल मैं आपसे अकेले में एक जरूरी बात करना चाहती हूँ। 1 मिनट प्लीज। अच्छा है कोई हमें सुन नहीं, मैं तो बहुत दिनों से आपसे मिलने की कोशिश करता था, शायद से 1000 तक करके भी मुझे माँ जी। हाँ, तो वो बात जो मैं आपसे कहना चाहती थी, मैं चाहती हूँ कि आप मुझे अपने सब राज बता दें, कुछ ना छिपाएं। मैं भावनाओं की छिपन छिपाई नहीं खेलता। मेरे दिल में ऐसा कोई राज नहीं जो आपसे छिप सके, बल्कि जो बात मैं कई बार अपनी आंखों से व्यक्त कर चुका हूँ, वो बात आज आपको कहना चाहता हूँ। कौन सी बात? बात दरअसल बहुत ही नाजुक बात तो मैं भी आपसे कहना चाहती थी। बात यह है कि कहिए, कौन सी बात? बात यह है कि मैं आपका हाथ। हाँ, मेरा हाथ मेरी कमर पर है। हाँ है। होना नहीं चाहिए। होना नहीं चाहिए। हाँ, तो वो बात जो मैं आपसे कहना चाहती थी, मैंने सुना है
कि मेरे पति ने मेरी बेटी का रिश्ता आपके साथ तय कर दिया है? उन्होंने उस वलैर को दिया हुआ वादा तोड़ दिया है। क्या ये सच है? हाँ, कुछ कह तो रहा था वो ऐसा, पर सच तो ये है कि मुझे उन चीजों में कोई दिलचस्पी नहीं। मेरी आंखें और दिल तो किसी और पर आ गया है। हाँ, मैं जानती हूँ आप सांसारिक मोह माया से परे हैं। आपका परम रिश्ता तो परमेश्वर से है ना? हाँ, अगर हमारा वास्ता आध्यात्मिक सुंदरता से है तो इसका अर्थ ये तो नहीं सांसारिक मोह से हम वंचित हैं। हम भी आखिर इंसान हैं, हमारा दिल पत्थर से नहीं बना है। ईश्वर ने आप पर उस सौंदर्य की बौछार की है जिसे देख कोई भी बंदा मोहित हो सकता है। आप केवल अलमीरा नहीं हो, आप तो भगवान का ही एक रूप, और इसीलिए मैं आप में भगवान को ढूंढता। पहले मेरे मन में गहरी आशंका थी कि शायद ये खिंचाव किसी शैतानी शक्ति की करामात है, और इसीलिए मैं आपसे दूर रहने की कोशिश करता रहा, कहीं आप मेरी तपस्या न भंग करें। किंतु अपने चिंतन से मैंने पाया कि मेरे इस लगाव में कोई ग्लानि भाव नहीं, अपितु ये मेरा धार्मिक कर्तव्य होगा कि मैं आपको पास हूं, और जो उसके मन की इच्छा हो वो मैं कैसे टाल सकता हूं। इसीलिए आप ही हो मेरी शक्ति, मेरी मुक्ति, मेरी भक्ति। भाई मानना पड़ेगा, क्या सीना ठोक कर ऐलान किया है। आप दिखने में तो फकीर हैं, पर बातें शायरों जैसी कर लेते हैं। मुझे लगता है आपको अपनी भावनाओं पर थोड़ा कंट्रोल पाना सीखना चाहिए और इन तुच्छ रिश्तों नातों से दूर रहना चाहिए। ऐसी बातें आप जैसे भक्त को शोभा नहीं देती। हाँ, हम भक्त हैं, लेकिन हम भी इंसान हैं ना। आपकी अटूट सुंदरता को देख तो कोई भी मोहित हो सकता है। हम जानते हैं कि हमें ये बातें शोभा नहीं देती, लेकिन आखिर हम कोई देवता तो नहीं, एक इंसान है। जब तुम्हें देखा है तुम मेरे दिल में एक गुबार सा बनकर छा गई, हर मोड़ में आता, हर सांस में लगती। यदि आप मेरे प्रस्ताव से क्रोधित है तो इसमें दोष है। मेरा नहीं, आपके प्यारेपन का है। अपने चाल में मुझे पूरी तरह से फांस। चल परी, जब तक तुम मेरे साथ हो तुम पर कोई उंगली नहीं उठाता। मैं उन लोगों में से नहीं जो गुप्त बातों का प्रदर्शन करते हैं। ओह, वो गुप्त बातें तो मैं समझ गई और आपके नेक इरादे भी जान चुकी हूँ। लेकिन जब मैं अपने पति को आपकी महानता की ये कथा सुनाऊंगी तो शायद वो इतने अंडरस्टैंडिंग नहीं होंगे। नहीं, आप इतनी निर्दयी नहीं कि ऑर्गन को सब कुछ बता दें। आप एक जीते जागते इंसान की भावनाओं को ऐसे नहीं ठुकराएंगी। एक गलती समझ आप मुझे क्षमा कर देंगी। क्षमा कर दूं? हाँ। ठीक है, लेकिन मेरी एक शर्त है। क्या? आपको ना मैरियान के साथ शादी करने के लिए इनकार करना होगा और मैरियान और वलैर की शादी के लिए अपनी सहमति देनी होगी। मंजूर है? आप ये मैटर में अपने हाथ में लूंगा और पापा के सामने इस डोंगी का पर्दाफाश करूंगा। भगवान आपका बहुत बहुत शुक्रिया। ये तो कमाल हो गया कि मेरे बात चिपकर इस हरामजादे की सारी करतूतें दिखी भाग। अब क्या चुप है? बोलना साला हरामी कबड्डी लिए अब तू दे। मैं कैसे तुझे इस घर से बाहर निकालता हूँ? हमें भी लगता है अब तू दे। दवीस, क्या? मैं चाहती हूँ कि वो अपनी गलती खुद समझे और मुझसे माफी मांगने के लायक बने। अरे इतनी छोटी बातों का बतंगड़ बनाना मुझे पसंद नहीं है बेटा। आप इस बात को छोटी बात कहती हो? आप चाहे आप कुछ भी बोलो, मैं पापा के छोटी बात कहती हो? हाँ, ये हरामी मेरे घर आकर मेरे घर को अपना घर समझता और जो मन में आया वो करता था। तो मेरे घर की शादी रुक गई। बोलना अब बोल। मेरे घर की शादी रुकी ना, अब मजा आएगा। अब आने तो मेरे पापा। रुको रानी। आज चाहे कुछ भी हो, मैं आज किसी की नहीं सुनने वाला। इतनी खुशी तो मुझे जिंदगी में कभी नहीं हुई। अब तू देख, अब तू देख।
सही वक्त पर आए पापा। आपको पता है इस रातों में मेरी मम्मी ने क्या करने की कोशिश की, अपने प्यार का इजहार किया और क्या कहने कहा, ए आप कर रहे हो अपने प्यार का इजहार कर, अब आप भी कुछ बोलो ना। मैं छोटी बच्ची नहीं हूँ डमिस, अपनी प्रॉब्लम्स खुद हैंडल कर सकती हूँ। तुमने जरा भी अक्ल से काम लिया होता तो, पर तुम हो कि समझते ही नहीं हो। मैं कोशिश क्यों करती हूँ? महाराज, क्या ये सच है? हाँ, मैं पापी हूं। मैं तारतूस, दुनिया का सबसे बड़ा शैतान। हाँ, हर पल हर वक्त मेरे हाथ अपराध से बरबर होते। हे भगवान, काट दो इन हाथों को, ले डमिस को काट देने। मैं चाहता हूं, क्यों दी मुझे ये जिंदगी, ताकि तू बैठ के अपने इस भक्त की अग्नि परीक्षा देख सके। मुझे जला के भस्म कर दे भगवान, भस्म कर दे, भस्म कर दे, भस्म कर दे भगवान। इसे बोलने दो, इसके खिलाफ एक लफ्ज नहीं कहूंगा मैं। मुझे धक्के मार मार कर घर से बाहर निकाल दो, और कौन निकाल दो। मैं अपने, मुझे सजा मिलनी ही चाहिए, एक बार नहीं, 1000 बार, 1000 बार। कुत्ते, कुत्ते, कमीने, बदमाश, बदतमीज, हरामी, तेरी हिम्मत कैसे हुई इस महात्मा पे कीचड़ उछालने की? पापा हिम्मत की नहीं, इस ढोंगी की बातों में आ रहे हो आप। चुप कर सड़े हुए चूहे के बच्चे, ये मैं सब खेल समझता हूँ, तू इनकी ईश्वरी प्रतिमा पे थूकता है। भगवान के नाम पर इस बच्चे डम्बिस पर शक्ति मत करो। अरे बोलने दो उसे, बोलने दो। अच्छा इसी में है कि तुम उसकी बातों पर विश्वास कर, मुझ पर क्यों विश्वास करते हो? और बहुत ऐसा क्या जानते हो मेरे बारे में? कुछ भी तो नहीं, तो बस मेरे बाहरी दिखावे में आ गए, मेरे अंदर की गंदगी तुम नहीं पहचानते। और बहुत ऐसा क्या देता हूँ इस बच्चे में यकीन नहीं करता। बोल आगे तेरे सारा देर मुझ पर उड़ल दे, मैं तेरा विरोध नहीं करूंगा, नहीं करूंगा। मैं अपने पापों का पश्चाताप करने के लिए कड़ी से कड़ी सजा देने के लिए तैयार हूँ। शांत, कुत्ते के पिल्ले क्यों पैदा किया है मैंने तुझे? उल्लू के पट्टे, चुप कर सुअर की औलाद। बात तो सुनो बस, एकदम बस। हाँ बहुत हो गया, मैं आपको बताऊंगा। एक शब्द अगर मुंह से निकाला तो मैं तेरी जबान काट दूंगा। हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल। शांति और बोल, शांति और बोल, शांति और बोल, और बोल शांति। सारी गलती मेरी, और बोल सदा मुझे दो। ऐसा खामोश देख, मेरे गुनाहों की सजा नहीं हो, मुझे माफ कर दे। कुत्ते देख, तेरा कितना ख्याल है उन्हें। ये बीच में रखे क्या लगेगा? अरे गंदी नस्ल की पैदाइश, तू इन्हें गाली भी देता है। तमीज, तमीज। बहुत हो गया, बस, एकदम बस। मुझे सब पता है, तुम सब लोग हथकंडे इस्तेमाल करके अपने घर से निकालने की कोशिश करते हो, लेकिन मेरे जीते जी ये कभी नहीं कर पाओगे। और तो और मैं अपनी बेटी की शादी भी इनसे करवाऊंगा। और आप सोचते हो मरियम को मना लोगे? हाँ, इस बीच से शादी कराने के लिए? हाँ हरामी, हाँ, और ये शादी मैं आज ही करवाऊंगा। देखता हूं तुम में से किसमें दम है शादी को रोकने का। अपने घुटने टेक और महाराज से माफी मांग। नहीं, भिखारी तुझसे माफी मांगे।
तू तू गाली देता है, माफी भी नहीं मांगता। चल निकल जा मेरे घर से, मेरे घर से निकल जाओ, निकल जाओ। मैंने कहा ना निकल जाओ। पावसाळा की मग कसं गावची नदीकडे जात. आमच्या गावची नदी पावसाळीच. इतर शेतीला नुसती कोरडी पडायची. हा पाऊस आला हे जोमान पाणी सुटायचं नदीला. मी दिव्या, शंकर्या, सोन्या, इजा, पप्या आम्हा सगळ्यांना उघड्या बनवायचा नाद लागला. त्या दिवशी अशीच वड्याची शर्यत ठरली. आज बघ अशी वडी बनवतो ना तुम्ही समजे बघतच राहा. ते बघ माझी खडी नसती आहे. जहाज असते या जहाज दूर ते शबरदाना जिंकणार याच दिव्या म्हणते. मग मी समजी पुढं काय करायचो. लेडीचा वरचा घरात खेकडावून जायचो. बढ्या सोडाया जितगली फर्मादांचा आपलं ती घोडी सोडायची ना मला सांगितलं कर. जो त्या ती घोडी सोड तू या का बापाचं नाही कळलं. ठीक आहे मान. एक दोन ठीक आहे तू म्हणलाच नाही. ए दिप्या ती म्हणती का एक कप या बघतोय कोण शानपणा करत का नाही ती. तू सोड सोड. एक दोन तीन आम्ही फड्या फटाक पुढे जाऊ लागले. आम्ही घोड्यांमध्ये जाऊ. दिप्यान शंकरेची झोपली. दिप्या नको शंकरेला एक तू कप या बघितले या भेंचोत ना आधी छोडी सोडली. सोडल्या का नाही सोडल्या का नाही सोडले का नाही. आता घेऊन आईला विचारायचं माझं म्हणजे तुझा फडव्या. त्या दिवशी दिप्याला शंकराला भिन मार. असं रोज काय ना काय ठेवायचं. मग घरी यायला लई उशीर व्हायचा. आईला सारखं वाटायचं चांगला अभ्यास करून चांगल्या मार्काने पास होऊन ते मोठा ऑफिस होईल. कसं काय 7वीला असतानाच बाची बाहेर. माझा बाप केलं की करायचं. शिंद्यात कापडून सुंदर पडलेला असायचं. पण एकदम अशी फॅनिक फिरलं ना की धाग्यागत कामात कुठून जायचं आणि पडलेल्या चिन्ह्याचं चेंडू बनवायचं. माझं पाय घरी दुखायचं. पुण्या काशीची वाटत घेतली ना
माझा हँडल सुरू व्हायचा. मला टेलर करायची लई इच्छा होती, पण बाग याला आणि सगळं सुरू. आणि आता रेडीमेडच्या जमान्यात पण टेलरला विचारित बी नव्हतं. माझ्या बाची 2 लग्न झाली. माझा मोठा भाऊ नितीन मला नाही कायम दुश्मन म्हणून समजायचं. तिसभर हुंदडायचं, रात्री दारू पिऊन यायचं. मला भाकरी वाट कळलं जो जो की मोर बघू काय याचं नाच मुला भाऊ मी दूर केलं. तुला शेवट सांगतो आता. तो ऐकलं काय बोलत होता तो? आता त्या दिवशी तू गेला, तू मुंबईकडे तू कशाला डोळ्यात पाणी आणते? तू ऐकलं काय बोलत होता तो? बघतो कुठं कामाचं. बघतो म्हणलो ना. आता जीव का नको? आईच लागते हातात. याला ना मिठाचा आला म्हणून कोणाच तरी शेतावर राहायला जायचं. मुंबईला जा पैसे कमवू हाय का? मला कोण देणार आहे मुंबईला काम? मॅट्रिक फेल. तशी गावच्या सरपंचाची ओळख होती मुंबईला. मला तो माणूस अजिबात आवडत नाही. सरपंच ते मुंबईचं कामाचं काय होईल का? वेगळं आहे हो. सरपंचाने मुंबईच्या हॉटेलात कामाची बोली बी करून टाकली.
300 रुपये मी दिलं. माणूस ओळखण्यात कुठलं केलं येऊ माणूस आहे लागलेच मुंबईला निघा. ही खचून गर्दी बनली होती. एवढी माणसं येतात कुठे जाते कुठे. हो दादा तर बाईक तरी येते. मुंबई कशी असेल मला मुंबईत काम समजलं नाही. हे काय करत असला माझ्या आठवणी रडत नसतं. आणि सगळ्या दोस्तात निघत कसा जाणार आहे मी मुंबईला. विचार केला की नुसता डोक्याचा कालवा. चना मसाला दाल फ्राय 4 रोटी 30 कधी उचलायचं मावळायचं करायचं नाही. दम खायला गेले ना त्यात मालक जरा मी सोबत द्यायचा जाळून झालं की पुसून घे नाही तर ते चालू तर पायवर घ्या. पार पिठा होऊन जायचं. तसं मी ते एकटा नव्हतो मला तुला मग पोरा एक बिहारी होता एक तामिळी होता आणि एक पोरगा ना पार मी पडून आलता. काम करून रागाचा पिता पडायचा. स्टोरवर पत्रिका काढली कितला अंदाज लईच खायला बघतोय. तशी आमच्या गावाकडे वीज नव्हती मला पण इथं लईच बेचे व्हायचं. काउंटरचे इथे एक दिवगर होत एक दिवा लागलेला असायचा. त्याकडे एकटं बघत बसायचं पण तरी कधी कधी इतकं बेचैन व्हायचं उठून बाहेर येऊन आकाशाकडे बघत बसायचो. दिव्यांच्या झगमगाटात मुंबईत चांदच दिसत नाही. नाही तर आमच्या गावाकडे काय चांद पडायचं. माने माझ एकदा तर आमच्या मानी मास्तराने आम्हाला रात्री शाळेत बोलून चांद दाखवण्यासाठी आणि मग आम्ही भोगलं ते देडी गेलो होतो. 1 2 3 4 5 6 7 ही शिकू 70 आणि हे ते नाही हे काय हे तीन नक्षत्र हा मृगजळ दिव्या खिप्यानी जमिनी काढावी का तो शुक्र तारा आहे का चांदणी.
मग मास्तरांनी विचारलं तेव्हा इजा बोलला, मास्तर मी रेडिओवरती गाणं ऐकलंय, शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातून, तो वारा मंद आहे का नाही मला ठाऊक नाही, शुक्र तारा आहे ना मास्तर. मास्तरला काय कळलं ना, मास्तरला काय असायला. मग मास्तरनी आमच्या विद्याला विचारलं, मग मी आधी ऐकलंय शुक्र चांदी आहे, खरंच मास्तर मी ऐकलं आहे कुठे खरं ऐकलं मास्तर. मास्तर मारू नका मास्तर. ओ मास्तर, ओ ओ मास्तर, मास्तर मास्तर ती तमाशाची बाई का होती, ओ गवळी शुक्राची चांदी म्हणून. आमचा दिव्या मागल्याच आठवड्यात तमाशाला गेला होता आणि तिथली बाई गात होती गवळी शुक्राची चांदी म्हणून आमच्या दिव्याचं म्हणणं पडलं की शुक्र ही चांदणी. मग मास्तर म्हणा, एकनाथ सांग रे, एकनाथ शेंडे फळ यासाठी शेंडी खाय आणि तो तिचक्या फळा तिथे सारखा पाहिजे ना बघितलं. त्या सकाळी एकनाथ खावला मला नदी काढली, चढी काढली उचलला, 1 2 3 दिलं फिरकून नदी बस बोंबलं ते चढी फिरकून रात्री एकतर बसलो होतो नदी नागडे. आम्हाला वाटलं एकनाथात सगळं बरं होतं काय मास्तरांचं. मास्तरांना सारखी सुनली असते आमची, निर्माण काहीच बरं तो झाला सून, तो मंगळ, तो बुध आणि तो गुरु आणि जो लांब आहे तो प्लू. आमचं विद्या वर्गात शेवट यायचं, शेवटच्या बाजूला बसायचं आणि शेवटून पहिला यायचा म्हणून आमच्या राव प्लुटो ठेवू. हे दिव्या, हे दिव्या मार नका राग यायचं प्लुटो बोललं. नंतर त्याला बरोबर वाटलं की आपल्याला कोणतरी इंग्रजी नाव बोलतो. माझ्यात आणि माझ्या गावात कसे एकच गोष्ट उरली, की चांद. अजून काय आमच्या इथं भांडी कसं आहे बाई यायची, यमुनाबाई तिला 15-16 वर्षाची पोरगी होती चंद्री नावाची. जरा येडसर होती चंद्री, सार कुठं लोक माझ्याकडे बघत बसायचे, मी आणि तिच्याकडे बघत बसायचे. हळूहळू चंद्री मला आवडायला लागली. तशी गावची शाळा सुटली रे सुटली की आम्ही पूर्ण मागेच मिळत फिरायचो. आमची इजेच्या गोट्याची खाट होती, आम्ही त्याला काय म्हणायचो माहिती, मजनूची खाट. कुणाचं की कुठल्या पोरीशी बिनच, तिनं त्याला धोका दिला, तो आय लव्ह यू म्हणाला आणि ती मुलगी त्याला नाही म्हणाली की हिथं एवढंच पडायचं माझे त्याचा. आणि मग साईडचा टेप रेकॉर्डर दाबला, आता मला नाही जगायचं, नाही जगायचं.
मी तिला भी तो सोडणार नाही. मेरी नहीं तू विद्यावार की भी नहीं. अरे ये अरे कशाला पावसाळा उदास करतो. आम्हाला कधी या खात्याची ओळख पडायचा चान्सच नाही. आमच्या नशिबी सुट्टीच्या दिवशी बी काम काम माझ्या काचेच भांड फुटलं. सरपंचाने मला 5,000 ऐकलं आणि ते 300 रुपये चंद्री होती. तुझ्याशी मला काय झालं कुणास ठाऊक. काम सळसळ करून लागलं होतं. या दिवा थंडी आत आली तर काम चुळून आलं. काम सैल सोडून दिलं होतं. तिची चोळी सोडली तिथे खाणं. कोणतरी कचकरून चावलं होतं. दो चार आना दो चाय. नितीन भाऊ इकडं काय काम काढ काय नाही. मला ये 2 मिनिटं ये नोकरी कुठं बांधलेला कॉफी शॉप मध्ये पगार भी चांगला आहे. पण राहायची हाय वर आणि मग करीन की आता घाई घ्यायची. चल चल ए नितीन भाऊ तू पण काळजी घे. आंध्राचे कॉफी शॉप समुद्र किनारी. आता तर मळक्या कपड्याची जागा मी गंभीरपणे घेतली. मॅडम हो गया. थँक्यू मॅडम.
लई श्रीमंतांच्या पोरी यायच्या जमा आपसाच त्यांना बघून तुम्ही दिवसा डाव्या स्वप्न पाहायला लागायचं. चिपळे बाबा बसायचा. मुंबईत सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसला कसला तरी तास पण ह्यो कायम खुश असायचा. चिपळे बाबा होय मी आणि तिचा भाऊ पण तुम्हाला कसं माहिती कुठे आहे तू जग फिरायला गेलाय तुला सांग. बाबांनी मला सांगितलं की नितीन भाऊ एका साधू बरोबर जग फिरायला गेला म्हणून. आता कुठे आहे तू काहीतरी सांगून गेला असेल ना. आपण तिला काय विचारलं ना तर म्हणायचं काय माहित त्यातच लिहिला असायचा काय माहित. दसऱ्याला सांगितलं आज त्याची सुट्टी काढून आलो. माझ्याला कळलं की दीपे गेला. लय चांगलं चालू होतं दीपेचं. मोबाईलची कनेक्शन ते करून द्यायचं लोकांना स्वतःच गाळा बी टाकलं होतं. पण नंतर कळलं की त्यानं पाटलाची पोरगी पटवली. पाटलाला ती कळलं एक दिवशी दीपेचा मुलगा गावला पाटला दिसला. कारण दूर देशावर लावणार होतो ना तुझं तास. आता आमच्या घरात कंदिलाची जागा ट्यूबलाईट देखील होती. आल्याशिवाय आहेत मुंबईला मला किती गाव घेतलं मला कापी सापडून नोकरी दिला. नितीन भाऊ घेतो खरं त्यानं तुला 50,000 रुपये दिल्या तरीच चिपळ्या बाबा म्हणत होता अगं त्याला एक साधू म्हणाला ज्याच्याबरोबर मी पापाने मारला असशील ना त्याला माफी मागून येऊन. नितीन भाऊ येईल का बोलतो गोरा पडलो नाही ट्यूबलाईटचा प्रकाश आहे ती. लगेच आणि माझ आणि ते पूर्ण काय विचारलं त्या तुम्ही मुंबईला चलली हा किती दिवसाची एकटी ना मला तुझे वाटलं. दसऱ्याची संधी आहे मी असली आमच्या इथं दसरा लई जोरात साजरा होतो.
करायच्या बरोबर 1 दिवस आधी आमच्या इथून मशाल घेऊन तुळजाभवानीच्या मंदिरात जायचं. रिवाज होता ना तसं. म्हणजे तुळजाभवानीच्या मंदिरात मशाल पेटवायची आणि एक एक जण धावत धावत ती मशाल परत गावात आली. आणि यावर्षी मशाल नाही आणि मग बोलत असेल का किती मशाल तुळजाभवानीच्या मंदिरात आली. आई राधा गावाला उचलून निघाला. गावाल्याचा तो कारवा दुपारचा पास किती छान दिसते ना आमची देवी. तिच्या अंगावर किती कापड गालावर सुट्टी का शक्ती निघाला. देवी माझ्याकडे बघून दुःख हसत आणि मी आम्ही तिच्याकडे एकटं बघत. सर दसऱ्याला सुट्टीला होत ना गावाकडे गेली. आमच्या इथे सर्वच कापी प्यायला यायची. 65 तरी जास्त रोज काय तुम्ही वाचायची म्हणजे लिहित बसायची. कुठे सर ओके सर. हो सर तुमचं बाकी नाही नाही मानलं या काय घेत नाही. मी इकडे ते रस्त्याला उंच आहे ना तिकडेच राहतो. आई गावाकडे असते. काय सरांनी मला त्यांच्या इथे कामाला बोलली. मला कशी बोलली करून टाक. माझा पगार 500 रुपयाने वाढला. आणि आपलाच माणूस. तशी सरांची 2 पोरं होती पण ती विदेशात राहायची त्याची फॅमिली सोबत. असं आलो लायब्ररीत काम करत असताना काय मंदावर गजल लागलीच असते. आमचं सर इतिहासाचं लय मोठं लेखक. आमचा इतिहास कधी शिवाजी गांधी पलीकडे गेला. हा होय होय हा सपोर्ट ते चिन्ह मानतो. बाईक म्हणायचं सरांची पांढरी दाढी पोट तोंडात पाय वेगवेगळ्या दिसायची. बाईक पडताना तर राजा माणूस. त्यानंतर पहिल्यांदा पिढी मारली किस्सा लय भारी. गावात कोणाच गोंधळ झाला.
बीडी क्या आपण बघल नको नाही बघ नको दिप्या शब्दा नको तुला का सुटली म्हणा आणि सुटली बीडी दिव्या नाकातच काढतो बापानं त्या दिवशी ती त्याला लई काढला सर दुपारी ते चौधरी आले संध्याकाळी फोन करा म्हणून गेले साखर कमी आहे तुम्ही कमी साखरेचा चहा प्यायला पाहिजे गेलो गावाकडे काहीच नाही मालकांचं समजा मी आज बघायचो होय सरांचं जेवण झालं ना संध्याकाळी त्यांना पान खायला लागायचं स्टेशनचा जर असतो मशिदीच्या साईडला इम्रानच्या पानचा ठेला होता मैत्री पान शॉप इम्रान भाई पान
मसाला थोडा जास्त कारण मला सवय लागली बांधण्याची रायडर मस्त आहे रे मस्त आहे पण तुम्हाला साधतो म्हणायचं आता मी बोलो पाठ जबाब किती कुठे काही माहिती शर्ट घेऊन कारण मस्त आहे म्हणून नाही बरोबर एक ना उघडकले का हल्ल्या इकडेच पुढे कामाला आहे आणि तू सॉफ्टवेअर मध्ये तू आज सांगितलेली सूर्य मला अजून आठवली बरं चड्डीचं अजून लक्षात ठेवायचं तुझ्या पण घेत जा एकनाथ भेटला जरा लाजल्यासारखं झालं त्यात चालण्यात बोलण्यात पाहिजे बाबा आमच्या सरांसारखा सर आम्ही गावाकडे लई शिनम बघायचं जे गावात जत्रा असायची ना तेव्हा तंबूतले शिनम यायचं शोले म्हणू नका दिलवाले म्हणू नका डर म्हणू नका इतक्या काय सिनेमा आणि एकदा गंमत काय झाली आमचा तिकडे तंबूच्या मागून बसला थेट सरपंचाच्या डॉक्टरात सरपंचाला त्याला दही बदलला दही वाढला आम्ही सगळे पोर पळून गेलो पण दिप्या गावात काय औषध तुम्ही नेहमी म्हणता गांधीजीने गुलामगिरी घालवली सरपंचाला मला 5,000 लेखलंच असं सर हो सर हो छाती दुखते काय पाणी सर गाड्या गाडी काढ 2 दिवस सर आयसीयू मध्येच होतो 2 दिवसानंतर सगळं संपलं सरांची पोरं आली त्यांचं सगळं पार करतो आणि बंगल्याला कुलूप निघून गेली हे बंगल्याकडे बाहेर निघून होतच नाही आकाशात केवढा मुळत दाबून आलाय पाऊस येणार वाटत गावच्या नदीकडे निघून चालला पण आता जायचं कुठे कुठेतरी जावं लागणारच का असंच चालत सुटायचं कुठे माझ्या आजूबाजूची लोक संधी कोण आहेत कुठे चालली संधी बाळा लहानपणीच गेला शाळेत मिळाली गेला आईच्या शेवटाला मिळालं होतो मालकाच्या शेवटाला त्यांची कोण सगळीकडून चांगलं सारखं दिसत असेल ना माझी मास्टर दाखवतात का पोरांना रात्रीचं चालणं तरी शिकण्यातला एवढा चांगलं का वागला सर काम पडत का नाही माझे
मला माझं लग्न काही केलं. चंद्रीच्या थांबव तो चावा कुणाचा होता? ती आधी कुणी सोडली होती तिला का? मी आम्ही तिला तसाच चावणार होतो. नितीन भाऊ कुठे आहे तू? पुन्हा संगीत फिरतोय. देवीला मशाल कुंकून जात असला सिनेमा आणि सिनेमा मधला फरक तरी काय? अरे चिपळ्या बाबा, अरे काय गवसले तुला? काय एवढा खुश असतोय सारखा? तुमच्या खाली एकदा बोलावंच म्हणतो. पण त्याला खरंच कमी होईल का माझं? पाऊस येतो, नदी जोमान वाहणार, घोड्यांची शेतीत लागली. ओढताना सामन्याच्या वड्या एकत्र कुणाची मुलं कुठं अडक नाही, कुणाची बोट नाही, कुणाची लांबवर भात चालू. मुलांचं पान शोभ आलेच. पाऊस काही येणार